शिवसेना उपनेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री दिनेश शेठ सावंत, श्री विजयजी केडेकर, श्री राकेश उर्फ बाबा नागवेकर, श्री बंटी कीर आणि श्री प्रीतम उर्फ मुन्ना गोसळे यांच्या आयोजनामध्ये आयोजित केली गेलेली ही स्पर्धा इथे आपण पाहतोय। आणि या स्पर्धेतील आजच्या रजनीतला हा शेवटचा सामना, क्वार्टर फायनलचा हा महामुकाबला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला जय हनुमान सडेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला अहमदी 11 पावस यांच्यामध्ये रंगणारा सामना। अहमदी 11 संघाकडून 4 आयकॉन प्लेयर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। दर्शन बांदेकर, भूषण गोळे, रजत मुंडे, अमित नाईक आणि या चारही खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अतिशय लाजवाब खेळाचं प्रदर्शन केलंय आणि त्याचमुळे अहमदी 11 संघ या क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलाय। दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर जय हनुमान सडेवाडी जयगड संघाने अहमदी 11 संघासोबत खेळत असताना पहिला सामना अतिशय दर्जेदार पद्धतीने म्हणजे 60 धावांचा पाठलाग करत असताना जिंकलाय। त्यामुळे आत्मविश्वास जरूर इथे वाढला असेल तो जय हनुमान सडेवाडी संघाचा, ज्या संघात आपल्याला कुंदन रोहिलकर मॅन फ्रॉम गुहागर, अमोल कांगणे साखरपा विभागातील हा खेळाडू, सुमित कदम आहे ज्याने आपला दमखम दाखवलाय मॅन फ्रॉम गुहागर, त्याचबरोबर आकाश धाटकर याच्याही माध्यमातून अतिशय अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाले। आणि जयगडचा स्टार खेळाडू सुदर्शन मयेकर आणि इथे टॉसचा बॉस ठरलाय तो सुदर्शन मयेकर। जय हनुमान सडेवाडी संघ टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। पॉवर प्लेचे पहिली 2 षटकं आणि त्या 2 षटकातील पहिलं षटक घेऊन इथे दाखल होतोय सुदर्शन मयेकर। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल अहमदी 11 पावल संघाकडून रजत मुंडे आणि नॉन स्ट्राईक एंडला अमित नाईक, दोघांनीही आपला दमखम दाखवलाय। दमदार कामगिरी त्यांची राहिली। क्वार्टर फायनलचा पहिला सामना आणि पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा इथे होता परंतु चांगला बाउन्स पहिल्याच बॉलमध्ये पाहायला मिळतोय। जयगडचा हा लोकल बॉय खूप क्रिकेट खेळ आहे हा, टेनिस क्रिकेट, आणि या मैदानावरती तगडा अनुभव आहे या खेळाडूला। अनेक कारनामे या मैदानावरती या खेळाडूने रचलेत आणि पुन्हा एकदा एक नवीन कारनामा या मॅच मध्ये रचला जाईल का तो पाहायचा आहे। सुदर्शनच्या माध्यमातून गती कमी होती, उंच हवेमध्ये खेळला गेलेला बॉल यष्टीरक्षक जज करतोय आणि पकडतोय इथे कॅच। महत्वाचा मोहरा रजत मुंडे मॅन फ्रॉम मुंबई, मुंबईचा हा चमचमचा सितारा इथे मात्र जयगडच्या या धुरंधर खेळाडू गोलंदाजा विरुद्ध खेळत असताना इथे गारद होतोय। कॅच आउटच्या स्वरूपात डग आउटच्या दिशेने परततोय। पहिला धक्का, पहिला हादरा अहमदी 11 पावल संघाला इथे बसतोय। सुदर्शनचं राहिली ते शानदार प्रदर्शन, कारण महत्वाचा हुकमाचा एक का ज्या फलंदाजाने या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी लगावली तो हा खेळाडू आक्रमक रूप धारण करण्यापूर्वीच याला डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय आणि सुदर्शनच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम गोलंदाजी इथे म्हणावी लागेल। बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फसला गेला। टॉप एज घेतली, उंच हवेमध्ये खेळला गेलेला बॉल आणि यष्टीरक्षकाने केलेली कमाल आणि त्यामुळे पहिलीच विकेट इथे गमावले अहमदी 11 पावल संघाने। अहमदी 11 पावल संघाने गमावलेली पहिली विकेट। एकदा इथे सज्जवल स्ट्राईक गेटला भूषण गोळे, भूषण गोळे इथे खेळण्यासाठी सज्ज। यावी ताकद, नजाकत आणि तेवढीच दाखवली गेलेली पॉवर आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। दमदार असरदार भूषण गोळेचा इथे शानदार षटकार। मैदानात दाखल झाल्या लगावला गेलेला हा बिग हिट पाहायला मिळालाय। नो चान्स फॉर एनी प्लेयर, बॉल गोज टू बिग हिट फॉर 6। भूषणच्या माध्यमातून फेकले जाणारे हे तोप गोळे आहेत आणि हा पहिलाच बॉल खेळत असताना सीमारेषेच्या पलीकडचा हा वार इथे पाहायला मिळालाय। 6 धावांनी स्वतःचं खाते इथे ओपन करतोय आणि संघाचंही खातं इथे ओपन करताना आपल्याला पाहायला मिळालंय। रजत मुंडे स्वस्त्यामध्ये गारद झाला, वैयक्तिक 0 धावसंख्येमध्ये तो माघारी परतला, परंतु त्यानंतर मैदानात दाखल झाल्या कोणताही दबाव न घेता भूषण गोळेने मात्र इथे आक्रमण केलं आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय।
सुदर्शन वरती केला गेलेला हा हल्ला भूषण गोळेच्या माध्यमातून क्वार्टर फायनलचा हा मुकाबला आहे. सेमी फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता ठरतो ते या रचनेमध्ये इथे पाहायला मिळणार आहे. यानंतर अजूनही एक आक्रमक फलंदाज डगआउटच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोही इथे सज्ज असेल आक्रमण करण्यासाठी. दर्शन बांदेकर. तमाम क्रिकेट रसिक त्याची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु यावेळी भूषण गोळे ऑन फायर. पहिला चेंडू होती बाद आणि त्यानंतर खेळला गेलेला हा फटका फॉलो थ्रोमध्ये फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळाला. तो सुदर्शन मयेकर. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे 6 अंकावरती. एक गडी बाद 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुदर्शनच्या माध्यमातून इथे हाताळलं जातंय. जनुमान सडेवाडी संघाचा हा रणधुरंदर हुकमाचा इक्का आणि त्यानंतर आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. भूषण गोळेच्या बॅटमधून आणखीन एक धमाका इथे पाहायला मिळतोय. 6 धावा. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल ती यावी 12 अंकावरती आणि या 12 धावा 2 षटकारांच्या माध्यमातून भूषण गोळेच्या बॅटमध्ये इथे पाहायला मिळाले. आखूड टप्पा ज्यावेळी ठेवला गेला त्यावेळी भूषण गोळेला संधी मिळाली आणि भूषण गोळेने बॉलला सीमारेषेच्या बाहेरचा वावर इथे दाखवलाय. पुढील चेंडू सुदर्शन याचा भूषण गोळेसाठी सज्ज. यावेळी स्ट्रेट खेळायचा होता. बॅटची एज घेतली. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक चांगली फेकी इथे पाहायला मिळाली आणि थर्ड एम्पायर इथे दाद मागितली जाते. पंच आशिष धुंदूर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला इशारा. थर्ड एम्पायर यांच्या माध्यमातून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे इथे दर्शवलं जाईल, सांगितलं जाईल. परंतु यावेळी भूषण गोळेच्या बॅटमधून निघालेले 2 उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळाले. रजत स्वस्तामध्ये गारद झाला आणि त्यानंतर भूषण मैदानाच्या आतमध्ये आला आणि थर्ड एम्पायर डिसिजन येते नॉट आउट. नॉट आउट इथे करार केले गेले. यशस्वीपणे नॉन स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो फलंदाज. त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल ती 1 रन. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे ती 13. एक गडी बाद 13. पॉवर प्लेमध्ये पॉवरबाज फलंदाजी करताना आपण भूषण गोळेला पाहिलं. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार त्याने लगावलेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि बॉलिंग मार्गमध्ये इथे दाखल होईल जनुमान सडेवाडी संघाचा गोलंदाज अमोल कांगणे. मॅन फ्रॉम साखरबा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून दुसरं आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक. 2 खेळाडू आपल्याला सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळतात. डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरला कव्हर करणारा हा क्षेत्ररक्षक. तर दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रा कव्हर डीपला ठेवला गेलेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अमोल कांगणेचा फेकला जाणार पहिला बॉल आणि यावेळी लाजवाब आहे फटका. भूषण गोळे ऑन फायर झालाय आणि त्याच्या बॅटमधून निघालेला हा 3रा उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. अमोल कांगणे विरुद्ध पहिला चेंडू खेळत असताना भूषण गोळेने ज्याप्रमाणे एखादा तोफ गोळा त्याप्रमाणे बॅटमधून निघालेला हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. अमोल कांगणे नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळी आकृती टप्पा आहे. सोडून स्टेपिंग पाहायला मिळेल. कव्हर एक्स्ट्रा कव्हर दोघांनाही दुभागेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. एक लाजवाब फटका इथे आपण पाहतोय. नजाकत भरा असा फटका. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल, लाजवाब प्लेसमेंट या तिन्ही गोष्टी या शॉटमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि भूषण गोळेचं वैशिष्ट्य राहिलंय ज्यावेळी ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पाहायला बॉडी लेंथला टार्गेट करणारा बॉल पाहायला मिळालाय त्यावेळी त्याच्या बॅटमध्ये आपण क्लासी शॉट पाहतो. ज्यावेळी मिड विकेटला टार्गेट करणारी गोलंदाजी राहिले, आखूड टप्पा राहिले त्यावेळी तो ऑन साईडला भिरकावून देताना इथे पाहायला मिळालाय आणि एक स्किलफुल अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो भूषण गोळे. अमोल कांगणेवरती आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केला ते अमोल याने आणि त्यानंतर फेकला गेलेला हा आखूड टप्पा. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. 1 रन इथे घेतली जाईल. धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचते आणि स्ट्राईकला आता मात्र फलंदाज पाहायला मिळेल तो अमित नाईक. आधीच्या सामन्याचा हिरो
लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकण्याची किमया या स्पर्धेतली करणारा हा पहिला फलंदाज. अमोल कांगणे ब्रेड मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावी यॉर्क फेकण्याचा प्रयत्न होता, बॉलला खोदून काढले आणि स्क्वेअर लेगला क्रॉस करून डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमारेषेच्या पलीकडे जाईल. अमित नाईकच्या बॅटमध्ये निघालेला हा पहिला चौकार इथे पाहायला मिळतोय. मनगटाचा पुरेपूर केला गेलेला वापर आणि बॉलला बॉडीजवळ येऊ दिलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताना आपण जरूर पाहिला, परंतु बॉल थांबला नाही, तो सीमारेषेच्या बाहेर गेला आणि 4 धावा देऊन गेला. धावसंख्या 28 रन, 28 धावा. राइट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल आहे. ओहो हो, लाजवाब शॉट आहे, अप्रतिम फटका. तिथे आहे कोण, पकडली गेले कॅच आणि या अमित नाईक डगआउटच्या दिशेने परततोय. आणखीन एका विकेटचं झालेलं पतन. अमित नाईक डगआउटच्या दिशेने. परफेक्ट जज केली गेलेली कॅच इथे पाहायला मिळाली. सुदर्शन मेघरच्या माध्यमातून पकडला गेलेला हा झेल आहे. फलंदाज दाखल होतोय दर्शन बांदेकर. तमाम क्रिकेट रसिकांचा आवडता खेळाडू, गळ्यातील ताईत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. करेल का वातावरण टाईट. दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. बाहुबली खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे. खडे खडे षटकार ठोकण्याची किमया याच्यामध्ये आहे, सामर्थ्य याच्यामध्ये आहे, ताकद याच्यामध्ये आहे. असा हा सिंधुदुर्गचा चमचमता सितारा दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण सामना आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी दर्शनचं चांगलं प्रदर्शन राहणं गरजेचं असेल. अमोल कांगणे बॉलिंग मार्गवरती. 2 चेंडू जरूर त्याचे महागडे ठरले, परंतु पुढील चेंडूवरती त्याने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. यावेळी परफेक्ट शॉट होता, जोरदार अपील. यस, दर्शन बांदेकर लेग बिफोर विकेट. LBW चा शिकार आहे. लाजवाब गोलंदाजी अमोल कांगणेची. इन स्विंग थोडासा चेंडू इथे पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता दर्शनचा आणि इथे यष्टांच्या बरोबर मध्ये सापडला गेला, त्यामुळे लेग बिफोर विकेट LBW चा शिकार ठरतोय. दुसरा धक्का इथे बसतोय तो यामध्ये अहमेदी 11 पॉवर्स संघाला. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 28 रन, लॉस ऑफ 2 विकेट. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या इथे 28. 2 गडी गमावलेत अमित नाईक आणि त्याचबरोबर दर्शन बांदेकर. गोल्डन डक पहिला चेंडूचा सामना करत असताना धावसंख्या 28. 2 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अहमदी 11 पॉवर्स संघाची. न्यू बॅटर आतमध्ये इथे दाखल झालेला पाहायला मिळत होतो अहमद नाखबा. नॉन स्ट्राइक इनला पाहायला मिळेल. एका बाजूने भूषण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि तो जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे, कारण 2 महत्वाचे विकेट इथे गमावले. दर्शन बांदेकर आणि त्याचबरोबर रजत मुंड. हो यस, हेलिकॉप्टर उडवले आणि दवडले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक शानदार पॉवरबाज मनगटाचा पुरेपूर केला गेलेला वापर इथे पाहायला मिळतोय. आणि काय सजवलाय फटका, काय टाइम केला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे दवडलाय हा बॉल. 6 धावांसाठी. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 34 अंकावरती. 3 गडी गमावले, तिन्ही आयकॉन प्लेयर डग आउटच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. दर्शन बांदेकर, रजत मुंडे आणि अमित नाईक. आणि एकमेव आयकॉन प्लेयर यावी मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे भूषण गोळे. भूषण गोळे बॅट मधून अक्षरशः तोफांची गोळी इथे फेकताना पाहायला मिळतोय.
सुदर्शन आणि सुदर्शनच्या पहिल्याच बॉलवरती चढवला गेलेला हल्ला. गोलंदाज किती पण असू द्या चॅप्टर, मी उडवतो हेलिकॉप्टर, हे इथे दाखवून दिले भूषण गोळेने. सुदर्शनचा पुढचा चेंडू आहे. हेवी ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता बॉल. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता तो. भूषण गोळेच्या माध्यमातून बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. थोडासा निराश भूषण आणि इथे थोडासा खुश असेल तो सुदर्शन, कारण डॉट बॉल इथे पेश केला गेलाय. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू, आणखीन एक दमदार शॉट आहे. कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी खडे खडे खेळला गेलेला फटका, परंतु रिझल्ट आहे खूप मोठा. 6 धावा, धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या इथे पाहायला मिळते 40. वैयक्तिक 36 धावसंख्येवरती खेळतोय तो भूषण. आक्रमण हल्ला, धावांचे लगातार मारला गेलेला डल्ला, परंतु यावेळी मनगटाचा पुरेपूर केला गेलेला वापर, मनगटाचं सामर्थ्य त्याने इथे दाखवून दिले आणि त्याच मनगटाच्या सामर्थ्यावरती खेळला गेलेला फटका. कारण कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार ठोकणं म्हणजे मनगटाचा पुरेपूर वापर करून सामर्थ्य दाखवणे. यावेळी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, पकडतोय कॅच. भूषण गोळे इथे माघारी परतेल. भूषण गोळे यावेळी डगआउटच्या दिशेने आणि चौथा आयकॉन खेळाडू यावेळी माघारी परतेल. वैयक्तिक 36 धावसंख्येवरती गारद होतोय तो भूषण गोळे आणि इथे बसलेला संघाला चौथा धक्का. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अहमदी 11 पावस संघाची धावसंख्या 40 आणि या 40 धावातील 36 धावा एकट्या भूषण गोळेच्या पाहायला मिळत आहेत. आक्रमक अशी केली गेलेली सुरुवात आणि त्यामुळे धावसंख्या 40 स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. शुभम मुरकर या मैदानाचा चांगला अनुभव आहे या गोलंदाजाकडे, फलंदाजाकडे. एक अष्टपैलू कामगिरी, एक चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अहमदी 11 संघाचा हा खेळाडू शुभम मुरकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय आणि दोन्हीही लोकल बॉईज असेल. पावसचे हे धुरंधर खेळाडू आहेत. लोकल क्रिकेट या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः गाजून सोडले आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये जयभैरव चषक 2025 या पर्वामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी यांच्या माध्यमातून इथे सजवली जाईल ते इथे आपल्याला पाहावं लागेल. सुदर्शन आपल्या संघाला कमबॅक करून देताना जरूर इथे पाहायला मिळालाय. पुढील चेंडू सुदर्शन याचा परफेक्ट यॉर्क पाहायला मिळते. खोदून काढला गेलेला हा बॉल कव्हरच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक. एकच रन इथे मिळेल आणि खातं ओपन करेल तो शुभम मुरकर. धावसंख्या 41 रन 41. अहमद नाखवा स्ट्राइक गेडला. सुदर्शनच्या पुढील चेंडूचा करेल इथे सामना. 30 यार्ड मधील मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला डीपला घेतले गेले. कॉर्नरला कव्हर करता तो पाहायला मिळेल. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता, प्रॉपरली मिडल झाला नाहीये बॉल. डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवरती, करत नाहीये चूक, बॉल फील्ड करेल, थ्रो करेल. तत्वर मिळालेली संघाला 1 रन. धावसंख्या 42. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अहमदी 11 पावस संघाची 4 गडी बाद 42 धावसंख्या. पहिला चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार ठोकण्यात यशस्वी ठरला, परंतु त्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी ते प्राप्त केली आणि त्यानंतर पुढीलच्या 2 चेंडूवरती सिंगल धावा इथे खर्च केल्यात. सुदर्शनची नपितुली अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग मार्गवरती अमोल कांगणे वैयक्तिक दुसरं, संघाकडून 4थं षटक. राईट मोर द विकेट. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय अमोल कांगणे.
अमोल कांगणेचं पहिलं षटक थोडंसं महागडं, परंतु शेवटच्या 3 चेंडूमध्ये त्याने करून दिलेला कमबॅक. यस, परफेक्ट यॉर्क आहे. आणि अहमद नाकवाच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. आणि तोपर्यंत एक घेतली गेलेली 1 रन. धावसंख्या 43. शुभम मोरकर. शॉर्ट पिच चेंडू होता, टप्पा होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा केला होता इथे प्रयत्न ठरतोय असफल. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. शुभम मुरकरच्या बॅटमध्ये निघालेला हा पहिला चौकार इथे पाहायला मिळतोय. ज्यावेळी तुम्हाला मिडल स्टिक आणि लेग स्टिकला बॉल पाहायला मिळेल त्यावेळी शुभम मुरकरच्या अशाच पद्धतीचे फटके आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. ऑन साईडचा बादशाह राहिलाय तो शुभम मुरकर. धावसंख्या 47 अंकावरती जाऊन पोहोचते. अमोल कांगणेचा पुढचा चेंडू. यस, यावेळी बिग हिट आहे. डगआउटच्या डोक्यावरून मस्तकला दस्तक देत चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. शुभम मुरकर हल्ला चढवतोय अमोल कांगणेच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 53 या अंकावर. दमदार सुरुवात, शानदार सुरुवात शुभम मुरकरची इथे म्हणावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार केला गेलाय. अपील लेग बाईच्या स्वरूपात इशारा. सिंगल रन. 1 रन इथे मिळेल संघाला. धावसंख्या 54 रन 54 अंकावरती जाऊन पोहोचते. फुटमार्क वरती टार्गेट करण्याचा प्रयत्न अमोलचा होता. पुढील चेंडू. यस, यावी आणखीन एक धमाका इथे पाहायला मिळते. शुभम मुरकर. आपण थोड्याच वेळापूर्वी चर्चा केली होती मिडल स्टिक आणि लेग स्टिकला ज्यावेळी तुम्ही बॉल ठेवाल त्यावेळी ऑन साईडला खेळताना हा फलंदाज पाहायला मिळेल आणि म्हणूनच याला ऑन साईडचा बादशाह म्हटलं जातं. आणि इथे धमाका करताना शुभम मुरकरला आपण पाहिलं. लगावला गेलेला षटकार. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 60 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. समाप्त होते ते यावी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 60. भूषण गोळेने केलेली शानदार सुरुवात, केलेलं आक्रमण आणि त्यामुळे एक जी आक्रमक सुरुवात अपेक्षित होती ती इथे मिळाली. त्यामुळे एक 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक धावांचा डोंगर उभा करण्यात यशस्वी ठरलेत. धावसंख्या इथे आपण पाहिले ती 60. 15च्या सरासरीने चाललेली ही धावसंख्या आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. आणि या स्पर्धेतली उच्चांक धावसंख्या उभारण्याची संधी एमध्ये 11 पावस संघाला इथे उपलब्ध होणार आहे. म्हणजे आजच्या स्पर्धेतला हा 4था कारनामा असेल. आकाश धाटकर ऐकान खेळाडू जय हनुमान सडेवाडी जयगड संघाचा वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वं षटक घेऊन तो इथे दाखल होतोय. रॅटॅम ओव्हर दी विकेट गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होईल. आणि स्ट्रायकिंग एंडला अहमद साठी फेकला जाणारा पहिला बॉल. गती कमी होती. आडव्या बॅटने केलेला हा वार आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहायला मिळतोय आणि इथे सोडलाय झेल. बिघडतोय खेळ. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि इथे मिळतील त्या संघाला 4 धावा. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 64 या अंकावरती. 64 रन. काही चुका आहेत ज्या संघासाठी घातक ठरू शकतात. इथे चूक नाही तर गुन्हा झाला कारण अहमदचा इथे झेल निसटलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. याला म्हणतात जखमेवरती मीठ चोळणं. कारण सोडलेला झेल आणि त्यानंतर बिघडलेला खेळ आणि त्यानंतर अहमद नाखवाने केलेला हा आक्रमणाचा हा हल्ला आणि त्यामुळे मिळालेल्या या 6 धावा. धावसंख्या 70 या अंकावरती जाऊन पोहोचते.
कारण ज्या ज्यावी झेल निसटलाय त्या त्यावी बिघडलाय खेळ. कारण इथे निसटलेला झेल आणि त्यानंतर आक्रमण करताना पाहायला मिळतोय अहमद. जखमेवरती मीठ चोळणं तर यालाच तर म्हणतात, जे इथे अहमदने केले. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला गेलेला इथे बॉल पाहायला मिळतोय आणि खडे खडे खेळण्याचा प्रयत्न अहमद नाकवाचा, त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. कमबॅकची अपेक्षा आहे आणि तो कमबॅक इथे मिळेल का? पुढील चेंडू. यस, याही वेळी गती कमी ठेवली आणि शुभम यावी चर्चा करेल तो अहमद सोबत. आवश्यकता आहे, कारण ज्या ज्यावेळी तुम्ही चुकीचं शॉट सिलेक्शन करता त्यावेळी नॉन स्ट्राईक एनला असणारा खेळाडू, कारण तो तिथे उभा राहून पाहत असतो की टप्पा पडल्यानंतर बॉल कशा पद्धतीने वळण घेतोय. आणि हे शुभमने तात्काळ इथे जाऊन आपल्या खेळाडूला मार्गदर्शन केले. पुढील चेंडू. यस, यावी बॉलचा पाठला करून खेळण्याचा इरादा होता, परंतु फुटमार्कला टार्गेट करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली, त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. सलग तिसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर उर्वरित 3 चेंडूमध्ये मात्र इथे कमाल केले, डॉट बॉल फेकलेत. पुढचा चेंडू आहे आणि त्यानंतर लगावलेला हा मोठा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 6 धावांसाठी आणि षटक क्रमांक समाप्त होईल ते यावी 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 76. लॉस ऑफ 4 विकेट. खूप मोठी धावसंख्या, धावांचा डोंगर इथे उभा करताना पाहायला मिळतोय तो अहमदी 11 पावस संघ. रजत मुंडे स्वस्त्यामध्ये गारद झाला, परंतु त्यानंतर भूषण गोळे याच्या माध्यमातून याच्या बॅटमधून निघालेले तोफ गोळे आणि त्यामुळे बदललेली धावसंख्या आणि त्यानंतर प्रत्येक फलंदाजाने चढवलेलं आक्रमण आणि चारही आयकॉन खेळाडू डगआउटमध्ये परतल्यानंतर संघाच्या धावसंख्येला जो आकार देताना शुभम आणि अहमद नाकवा यांची आक्रमक फलंदाजी, त्यामुळे एक उच्चांक धावसंख्या आपल्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सुदर्शन आपल्या गोलंदाजाला काही टिप्स देताना पाहायला मिळालेत. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू घेऊन इथे दाखल झालाय तो मिनेश. मेस्त्री शेवटचे 6 चेंडू घेऊन इथे दाखल होतोय. स्ट्रायकिंग एंडला शुभम मुरकर इथे पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक 17 धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने केला बार. बॉलला दबडला चेंडू, सीमारेषा पार. धावा मिळते तिथे 6 षटकार. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 82 अंकावरती. मिनेश मेस्त्रीचा हा पहिलाच बॉल होता. गुड लेंथ वरती होता, चांगला बाउन्स मिळाला आणि लेग स्टिकला टार्गेट करणारा हा बॉल होता, त्यामुळे संधी मिळाली ती शुभमला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय वार. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे पाहायला मिळतोय. आक्रमण म्हणजे काय ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण मिनेशवरती चढवला गेलेला हल्ला इथे पाहायला मिळते. आक्रमण इथे पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती लगावले गेलेले 2 षटकार. धावसंख्या 88 रन, 88 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे बाकी असताना मिनेश राइट मोर द विकेट शुभम साठी. आखुर टप्पा है आणि लगातार तिसरा. घुटना टेक, अभी तू मेरा तमाशा देख, हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतो शुभम. ओहो, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होतोय, त्यामुळे मिळतील फक्त 2 धावा. थोडासा निराश आहे तो शुभम, कारण फटका लाजवाब होता, सरस होता, परंतु तिथे काही नियम आखले गेलेत. डिक्लेअर झोन आहे आणि त्या डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा बॉल होता, त्यामुळे फक्त मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या 19 रन. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे बाकी. मिनेशचा पुढचा चेंडू. यस, पॉवर हिटिंग आहे. नजाकत बरा खेळला गेलेला फटका, एक क्लासी शॉट, प्रोफेशनली क्रिकेट शॉट इथे पाहायला मिळतोय. काय फटका सजवला, काय टाइम केला, काय मिडल केला, सर्व गुण संपन्न असा हा फटका. मनगटाचा पुरेपूर केला गेलेला वापर,
दाखवली आपल्या बनगटाची पावर आणि बॉलला दवडला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. अतिशय नेत्रदीपक फटका. पाहत राहावा असा फटका इथे सजवला. पुढील चेंडू आहे, खोदून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. आकाश गाडकर थोडीशी मिसफील्ड त्याच्या माध्यमातून आणि त्यामुळे मिळालेल्या या 2 धावा. धावसंख्या 98. या स्पर्धेतली शतकी धावसंख्या इथे पाहायला मिळणार का? धावांचं पहिलं शतक इथे पाहायला मिळतं का? धावसंख्या 98 असताना फेकला गेलेला हा बॉल अलंग द कार्पेट खेळलाय. मिड विकेटला 1 रन घेतली जाते. मिसफील्ड आहे. बॉल थांबणार नाही, तो दणदण करत जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी होतोय फरार आणि या स्पर्धेतला सर्वात उच्चांक धावसंख्या इथे पाहायला मिळते. 102. 102. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 6 ओव्हर. 103 धावांचं विशाल लक्ष, धावांचा डोंगर इथे उभा केला गेलाय. अहमदी-11 पॉवर्स संघाच्या माध्यमातून भूषण गोळेने केलेलं आक्रमण आणि त्यानंतर शुभम मुरकर आणि अहमद नाखवा यांनी कमाल धमाल केलेली फलंदाजी. त्यामुळे या स्पर्धेतली सर्वात हायेस्ट धावसंख्या उभारताना इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अहमदी-11 पॉवर्स संघ 102 धावांची धमाकेदार फलंदाजी इथे पाहायला मिळाली. संघाच्या माध्यमातून 103 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय. या विजय हनुमान सडेवाडी जयगड संघासमोर काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ सेमी फायनल मध्ये एंटर होणार, पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय भैरव चषक 2025. शुभम मुरकर साठी जरा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. 44 धावांची आक्रमक फलंदाजी त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले. 12 चेंडू 5 षटकार आणि 44 धावांची नाबाद खेळी करणारा अहमदी-11 संघाचा स्टार खेळाडू लोकल बॉय शुभम मुरकर. नॉट आउट 44 रन.
यस, पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं जय भैरव चषक 2025 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे. क्वार्टर फायनलचा सुरू असलेला सामना टॉस जिथे जिंकला गेला तो जैनमान सडेवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु यावेळी लाजवाब फलंदाजीला केली गेलेली सुरुवात इथे पाहायला मिळाली आणि त्याचमुळे 102 धावा इथे उभारल्या गेल्या आहेत. 103 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली जोडी आणि पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा इथे इरादा होता तो सुदर्शन याचा. पहिला चेंडू इथे डॉट येतोय. भूषण गोळे याच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या पहिल्या 36 धावा त्याने केलेलं आक्रमण आणि त्याने केलेली एक लाजवाब सुरुवात आणि त्याच्या जोडीला शुभम मुरकर आणि अहमद नाकवा यांच्या माध्यमातून दिली गेलेली साथ आणि या इनिंगची केलेली शेवट आणि त्यामुळे एक दमदार कामगिरी राहिले अहमद 11 पॉवर संघाची. गती कमी होती आणि एक बैठी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे लगातार दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. आतापर्यंत खूप मेहनत घेऊन क्वार्टर फायनल पर्यंत आपण पोहोचलोय, त्यामुळे सहजासहजी इथे हार मानून चालणार नाहीये. शेवटपर्यंत लढणं गरजेचं असेल. शेवटपर्यंत कुठेतरी स्थिर स्थावर होऊन मॅच मध्ये कमबॅक करून देणं गरजेचं असेल. ते सुदर्शन याला परफेक्ट यॉर्क होता, यावेळी खोदून काढलाय. मिड ऑफच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला जातोय. मुनीब बॉलवरती येईल. एक रन इथे मिळते. संघाचं खातं इथे ओपन होईल. त्याचबरोबर सुदर्शन ही आपलं खातं इथे ओपन करताना पाहायला मिळेल. 103 धावांचं ठेवलं गेलेलं एक विशाल महाकाय लक्ष. 60 धावा पहिला सामना खेळत असताना आणि त्याचा यशस्वीपणे केला गेलेला पाठलाग आपण पाहिलाय तो जैनुमान सडेवाडी संघाने केलेला कारनामा, परंतु यावेळी जवळजवळ त्याच्या दुप्पट असणारे धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, यावेळी हेलिकॉप्टर उडवायचं होतं. एकच रन इथे मिळेल बाईच्या स्वरूपात आणि धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 2. सुदर्शन आणि सुमित ही जोडी फील्ड मध्ये थोडंसं नजर दिली जाते. बदल इथे केला जातोय. बेस्ट ऑफ प्लेअर, कारण पॉवर प्लेची 2 षटकं आणि त्यामध्ये फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने एक खेळाडू इथे घेतला गेलाय आणि डीप मिड विकेटला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि भूषणचा पुढचा चेंडू. यस, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करताना इथे दिसतोय तो सुदर्शन. त्यामुळे आलेल्या लगातार डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती घेतली गेलेली सिंगल, चौथा चेंडू लेग बाईच्या स्वरूपात मिळालेले 1 रन आणि त्यानंतर 5वा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार सुरुवात भूषण नावाप्रमाणे भूषण अशी कामगिरी केली. भूषणावर ठरलाय तो हा गोलंदाज. यावेळी आखूर टप्पा आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. षटक क्रमांक समाप्त होत आहे ते इथे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 3. येणारे चेंडू आहेत ते 30 चेंडू आणि 100 धावा इथे बनवायचे आहेत जैनुमान सडेवाडी चईगड संघाला. सुदर्शन आणि सुमित कदम दोघांमध्ये क्षमता आहे धावांचा पाठलाग करण्याची, परंतु यावेळी लक्ष खूप मोठे आहे. बॉलिंग मार्गवरती इथे दाखल झालाय गोलंदाज दर्शन बांदेकर. फलंदाजीमध्ये निराश केलं. पहिल्याच बॉलवरती लेग बिफोर विकेटचा शिकार ठरला, परंतु गोलंदाजीमध्ये कारनामा करेल का ते इथे पाहणं गरजेचं आहे. रेड मोर दी विकेट फेकला तर पहिला बॉल आणि इथे लगावला गेलेला बिग हिट आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे करत नाहीये चूक. डीप मिड विकेटला पकडला गेलेला झेल इथे पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच सुमेध कदमच्या स्वरूपात जैनुमान सडेवाडी चईगड संघाला बसलेला हा पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन, पहिला गमवलेला गडी इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 आहे, 1 गडी बाद. अजूनही 100 धावांची आहे ती आवश्यकता. सुमेध कदम यावेळी माघारी परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय तो आकाश धाटकर.
आकाश 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 कशा पद्धतीने करेल फलंदाजी, करेल का आक्रमण? कारण आक्रमणाची आवश्यकता आहे, कारण विशाल अशा धावांचा पाठलाग करायचा आहे, महाकाय धावांचा डोंगर इथे सर करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्या माध्यमातून उचललं जाणारे प्रत्येक पाऊल, प्रत्येक रन ही खूप महत्त्वाची ठरणार आहे, लाख मोलाची ठरणार आहे. भूषण आणि दर्शन यांच्यामध्ये झालेली बातचीत, झालेली चर्चा आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपापल्या जागेवरती जाणार हे क्षेत्ररक्षण. धावसंख्या 3 या अंकावरती स्थिरावलेली असताना बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय तो भूषण. यावी दर्शन आहे स्ट्रायकिंग एंडला, राईट हँड ओव्हर द विकेट. दर्शन बांदेकर. ओ क्लीन बॉल आहे, व्हॉट अ डिलिव्हरी, काय पॉवर आहे, अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट गती, राजधानी एक्सप्रेस पेक्षाही भन्नाट गती ही डिलिव्हरी. क्लीन बोल्ड आकाश धाटकर, क्लीन बोल्ड होऊन यावी मैदानाच्या बाहेर पडतील. काय बॉल फेकलाय, काय वेग दाखवला, काय अचूकता दाखवली, क्लीन बोल्ड केले. हे वैशिष्ट्य राहिले या खेळाडूचं आणि म्हणूनच महाराष्ट्रातील स्टार खेळाडूंमध्ये याची गणना केली जाते आणि या मैदानाच्या आतमध्ये ही स्टार अशी खेळी या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. दर्शनचं एक शानदार प्रदर्शन या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगच्या माध्यमातून. न्यू बॅटर अमोल कांगणे इथे दाखल झालाय. संगमेश्वर साखरपा टेनिस क्रिकेट आणि या टेनिस क्रिकेट मधील रणधुरंधर असा खेळाडू जो या स्ट्रायकिंग गेटला. दर्शनचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लाजबाब गती, गुडलेनच्या थोडासा पुढे ठेवला गेलेला बॉल आणि तेवढाच अतिशय उत्तमरित्या खेळून खेळले. स्ट्रेट खेळा, सॉफ्ट हँडचा वापर केला, प्लेड केला बॉलला. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला आणि त्यानंतर लगावला गेलेला हा बिग हिट आहे. भूषण गोळे फक्त पाहत राहील बॉलकडे, बॉल त्याला करेल बाय बाय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. अमोल कांगणेच्या बॅटमधून निघालेला हा धमाका, 6 धावा, धावसंख्या पोहोचते 9 या अंकावरती. दर्शनचा पुढचा चेंडू आखूड टप्पा आहे, खूपच वेगवान फेकला गेलेला हा बॉल होता. सरप्राईज डिलिव्हरी ठरते ती यावी अमोल कांगणे याच्यासाठी. निर्धाव चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यस सॉफ्ट हँडचा वापर करून कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका बॉल फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळाला. तो दर्शन षटक क्रमांक समाप्त होतोय, पॉवर प्लेचं ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 103 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे 9 धावा, 2 गडी बाद. 2 गडी बाद, 9 धावा, 103 धावांचं एक मोठं आव्हान यावी पार करायचंय तो जयनुमान सडेवाडी संघाला. बॉलिंग मार्कवरती भूषण, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक. राईट हँड ओव्हर द विकेट. भूषण गोळे परफेक्ट यॉर्क फेकण्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे आपल्याला ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळालाय. 2 धावा इथे मिळत आहेत त्या संघाला. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा, धावसंख्या 11. भूषण ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल. सुदर्शन सज्ज होतोय. यस यावी स्ट्रेट खेळ आहे, करत नाहीये चूक. शानदार क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. वसीम नाकाडे याच्या माध्यमातून पकडला गेलेला इथे झेल पाहायला मिळतोय. महत्वाचा मोहरा यावी सुदर्शन डगआउटच्या दिशेने परतील. भूषण गोळेचा हा वेगवान चेंडू आणि तेवढाच
वेगवान पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता तो सुदर्शन याचा. पाहिजे तसा बॅट वरती आला नाही, त्यामुळे कॅच आउट होऊन माघारी परतोय. थोडासा निराश असेल तो सुदर्शन. संघाला बसलेला हा तिसरा धक्का आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. गुहागरचा चमचमचा सितारा कुंदन रोहिलकर. आजच्या रजनीमध्ये याच्या माध्यमातून धमाकेदार फलंदाजी इथे राहिले, परंतु भूषण गोळे सारख्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाविरुद्ध गुहागरचा हा धुरंधर खेळाडू कशा पद्धतीने ते खेळतोय त्या पाहण्यासाठी आपण सर्वजण इथे उत्सुक आहोत. भूषण गोळेचा हा पुढील बॉल, गती कमी होती, बॅकफुटवरती येतोय. बॉलला दिशा दिली, पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, एक रन इथे प्राप्त करेल. खातं स्वतःचं ओपन करताना कुंदन रोहिलकर. एका धावेने धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. स्ट्रायकिंग गेला अमोल. भूषणच्या पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी तो इथे सज्ज झालाय. यस, हाही चेंडू अतिशय अप्रतिम होता, लाजबाब होता. बाउन्स मात्र या बॉलला मिळाला नाही, परंतु बॉल पर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न इथे अमोलकडून झाला नाहीये. त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होऊ शकला नाही आणि त्यामुळे आलेला आणखीन एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन बादेकर, भूषण गोळे, रजत मुंडे, अमित नाईक, बेस्ट ऑफ 4 आयकॉन प्लेअर अहमद-11 पावस संघासोबत पाहायला मिळत आहेत. आणि यावेळी अमोल कांगणेने इथे बुद्धिचातुर्याचा वापर केला, गतीचा वापर केला, फक्त बॅटचा फेस इथे ओपन केला, कट केलं. फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय, डिक्लेअर झोनमध्ये एक रन इथे देऊन जाईल. तिसरं षटक प्रगती पथावर. भूषण, यावी गती कमी होती, चकवलंय व्हेरिएशन पाहायला मिळतंय यावी भूषण गोळीच्या या बॉलमध्ये. षटक क्रमांक 3 होईल इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा. 18 चेंडू आणि 90 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यावरती अहमद-11 पावस संघाने कब्जा निर्माण केला, दावा ठोकलाय. कारण 18 चेंडू आणि 90 धावा इथे बनवायचे. सरासरी जर आपण इथे पाहिली तर प्रति ओव्हर 30 धावा, 5 षटकार ठोकावे लागतील, लगवावे लागतील जर या धावांचा पाठलाग करायचा असेल तर. मुनीब बॉलिंग मार्गवरती, वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक. फिरकीचा जादूगर पावस विभागातून याची दमदार कामगिरी राहिले. ग्रीन स्टार पावस मधून खेळणारा हा खेळाडू यावेळी अहमद-11 पावस संघामधून खेळताना इथे दिसतोय. तो मुनीब राईट मोर दी विकेट. फेकला जाणारा बॉल आहे, फटका लाजवाब आहे, ना राईट ना लेफ्ट, बॉल जातो एकदम स्ट्रेट. 6 धावांसाठी कुंदन रोहिलकरच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 19 या अंकावरती. पुढील चेंडू, यावी आणखीन एक धमाकेदार फटका इथे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मुनीबवरती चढवला जातो इथे हल्ला. कुंदन रोहिलकर याच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार आहे. धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. 25 रन. पहिला चेंडू मुनीब याचा जरूर डॉट पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर कुंदनने मात्र 2 मोठे फटके ते खेळलेत. सीमारेषेच्या बाहेरचा वावर इथे बॉलला दाखवलंय. लगातार 2 चेंडूवरती लगावले गेले 2 षटकार आणि त्यानंतर फेकला जाणारा पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय बॉल. वाईडलाईन यॉर्क फेकण्याचा आहे ते प्रयत्न, त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आहे. आपल्याला जर फलंदाजापासून वाचायचं असेल तर यॉर्क फेकणं खूप गरजेचं असतं आणि तोच प्रयत्न, परंतु यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. बॉल डिक्लेअर झोनमध्ये कॅरी होईल, त्यामुळे मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. 26 रन. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर.
हो, यावी गती कमी होती. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, अपील आणि इथे LBWचा शिकार ठरतोय तो कुंदन रोहिलकर. चौथा धक्का इथे बसतोय जैनुमान सडेवाडी संघाला. धावसंख्या 26. लॉस ऑफ 4 विकेट. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. अहमद नाखवाचा पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. अमोल कांगणेच्या बॅटमधून निघालेला हा बिग हिट धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 11 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. यस, हेलिकॉप्टर उडवलंय. शानदार फटका आहे. मनगटाचा केलेला वापर आहे. परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो वसीम नाकाडे. आणि वसीम नाकाडेच्या माध्यमातून पकडली गेलेली एक अप्रतिम कॅच इथे पाहायला मिळते. आणि इथे मात्र समाप्ती होईल ते अमोल कांगणे याच्या फलंदाजीची. आणखीन एक मोहरा इथे गमावला गेलाय. 5वा धक्का 32 या अंकावरती जैनुमान सडेवाडी संघाला इथे बसतोय. अहमद बॉलिंग मार्गमध्ये सज्ज होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना विनय मेस्त्री. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. अहमद आखूर टप्पा आहे. पॉइंटच्या डोक्यावरून खेळ आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय तो डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचते. 34 रन. या सामन्यावरती दाबा ठोकलाय. अतिशय लाजवाब खेळाचं प्रदर्शन अहमदी इरफान पॉवर संघाकडून पाहायला मिळालं. राईट हँड ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल यावी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाही. टॉट बॉल येतोय. उद्याच्या रजनीमध्ये खेळणारे संघ असतील GGMCC रत्नागिरी, ईसा अहमद स्पोर्ट्स पाटीलवाडी, दत्तप्रसादी गुडेवठार आणि कोकण नगर हे तगडे संघ. आणि या तगड्या संघांमधून सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई आणि पुणे येथून दाखल होणारे आयकॉन खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु या आजच्या रजनीमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता ठरतोय हे काहीच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अहमद पुढील चेंडू घेऊन यावी स्टेट खेळलाय. औपचारिकता या मॅच मध्ये राहते आणि कन्फर्मेशन इथे दिले सेमीफायनल मध्ये दाखल होण्याचं. ते यावी अहमद 11 पॉवर्स संघाने टॉस जरूर इथे गमावला होता तो पॉवर्स संघाने. परंतु फलंदाजीची मिळालेली संधी आणि जेव्हा प्रेशर असतं त्यावेळी फलंदाजी खूप महत्त्वाची असते. परंतु मुंबईच्या या धुरंधर खेळाडूंना, आयकॉन खेळाडूंना माहिती आहे प्रेशर कसं रिलीज करायचं असतं. आणि सुरुवातीपासून चढवला गेलेला हल्ला आणि त्यामुळे एक चांगली उभारली गेलेली धावसंख्या, धावांचा डोंगर
आणि त्यामुळे एक तगड आव्हान समोरच्या संघामध्ये ठेवलं गेलं होतं. हाही फटका स्ट्रेट येतोय, एकच रन देऊन जाईल. अरफान नाखवा बॉलिंग मार्गवरती. धावसंख्या 41. चेहऱ्यावरती आदळलाय तो बॉल. इथे डॉट बॉल येतोय. वेगवान चेंडू होता, अंतिम क्षणी कुठेतरी नजर काढली गेली, त्यामुळे चेहऱ्यावरती आदळलेला बॉल इथे पाहायला मिळतोय. आणि बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवणं खूप गरजेचं असतं, आवश्यक असतं. यावी गती कमी, टप्पा आखूड आणि बाईच्या स्वरूपात देऊन जाणारी ही एक रन. धावसंख्या 42, 42 रन. जय भैरव चषक 2025 पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये सुरू असलेला हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. हवेमध्ये खेळला गेलेला बॉल, पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, पकडतोय इथे कॅच. आणखी एका विकेटचं झालेलं पतन आणि संघाला बसलेला हा 6वा धक्का 42 अंकावरती. गणेश मयेकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अजूनही शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. अजून 61 धावांची आवश्यकता इथे आणि खूप मोठा फरक इथे पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर जायला बॉल, वाईट बॉल म्हणून इथे करार केला गेला. 1 रन इथे मिळेल. मध्ये 11 संघ एकतर्फी हा सामना आपल्या नावावरती करताना इथे दिसतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, 2 धावे इथे मिळत आहेत त्या संघाला. धावसंख्या 45. आयकॉन खेळाडूंनी केलेली जबरदस्त खेळी आणि त्याचबरोबर रत्नागिरीचे लोकल बॉईज अहमद नाखवा आणि भूषण शुभम मुरकर यांच्या माध्यमातून धमाकेदार फलंदाजी आणि त्यामुळे उभारल्या गेलेली एक उच्चांक धावसंख्या या स्पर्धेतली 102 धावा. आणि त्यामुळेच अर्धी मॅच इथे जवळजवळ अहमद 11 संघाने जिंकली होती. जय भैरव चषक 2025 पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ अहमद 11 पावस. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर जैनुमान सडेवाडी जयगड संघ आपल्याही माध्यमातून अतिशय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. आपणही अतिशय दर्जेदार क्रिकेट इथे सादर केलं आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल जय भैरव चषक 2025 कमिटीच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा इथे आम्ही तुम्हाला देतोय.